2 आठवड्याचा भाजीपाला जर आपल्याला 500 रुपयात भेटला तर किती मजा येईल ना. तर चला सांगते कसं मॅनेज करते. सगळ्यात आधी जो काही भाजीपाला आणते ना, तो तर लगेच असा निवडायला बसते. जे काही टोमॅटो, जे काही छोट्या-छोट्या वस्तू आहे ना, छान असा ऑर्गनाइज करून घेते. त्यानंतर जे काही पालेभाज्या आहेत त्यासुद्धा निवडून ठेवते. म्हणजे 15-20 दिवस फ्रीजमध्ये तसंच राहतात, खराब देखील होत नाही आणि सगळा भाजीपाला असा छान निवडून मी ऑर्गनाइज करते. तर भाजीपाला आणताना काय करायचं नाही, बऱ्याच वेळा 15 रुपयाला पावशेर सांगितला तर अर्धा किलो आपण 25 रुपयाला मागायचा. म्हणजे आठवड्यातून आपण 2 आठवड्यातून 2दा ती भाजी आपण बनवू शकतो. त्या व्यतिरिक्त घरातली जी काही कडधान्य असतात तीसुद्धा आपण आठवड्याला 2-3 वेळा जर बनवली तर अगदीच आपल्याला 2 आठवडे भाजीपाला पुरतो. त्याचबरोबर घरातले काही पराठे म्हणा किंवा इतर गोष्टी असतात ज्या काही आपण घरामध्ये बनवतो किंवा इडली बनवतो किंवा कोथिंबिरीचे मुटके म्हणा, भोपळ्याचे दशम्या म्हणा, अशा इतर गोष्टीसुद्धा आपण घरामध्ये जर बनवल्या तर आपल्याला भाजीपाला आरामशीर आपल्याला 2 आठवडे जातो. तर अशा काही छान-छान टिप्स आहे ज्या मी तुमच्यासोबत शेअर केल्या आहे. पूर्ण व्हिडिओ बघायची असेल तर खाली त्रिकोणी चिन्हावर क्लिक करा. पूर्ण व्हिडिओ बघू शकतात.